नमस्कार मित्रांनो, मी सागर कासारे आपले स्वागत करतो दक्ष ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या अण्णासाहेब पाटील लोन स्कीम याविषयी आज आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत. सोबतच अर्जदार व्यक्तीला किती रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकते याची संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाने ही अभिनव अशी लोन योजना सुरू केली आहे. तरुणांना व्यवसाय करण्यासाठी या अण्णासाहेब पाटील लोन स्कीमद्वारे तब्बल 50 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाणार आहे. यात एक मोठी विशेष बाब म्हणजे व्याज स्वरूपात 1 रुपया देखील घेतला जाणार नाही. 0% व्याज दरावर बिनव्याजी कर्ज शासन देणार आहे. तुम्ही जर कोणताही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुम्हाला या योजनेद्वारे कर्ज मिळणार आहे. योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कसा करायचा, कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत, अशा सर्व माहिती आपण खालील सविस्तरपणे पाहणार आहोत. अण्णासाहेब पाटील योजना कोण व्यक्ती पात्र असणार आहेत मित्रांनो? अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असावा. पुरुष उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 50 वर्ष असावे. महिला उमेदवारांचे वय जास्तीत जास्त 55 वर्ष असावे. पुरुष महिला उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असावे. अण्णासाहेब पाटील लोनचे फायदे काय आहेत मित्रांनो? तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अगोदरचा व्यवसाय असेल तर तो वाढवण्यासाठी, त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाख ते 50 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. अर्जदाराला मिळणारे कर्ज हे महामंडळाद्वारे बिनव्याजी दिले जाणार आहे आणि कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे परतफेड केली जाणार आहे. जर उमेदवाराने दिलेल्या मुदतीच्या कर्जाच्या परतफेडी केली किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाचे 12% रक्कम मिळणार आहे. सोबतच ही रक्कम लाभार्थी अर्जदारांच्या बँक खात्यात दर महिन्याला जमा देखील केली जाणार आहे. आता बघूया मित्रांनो, अण्णासाहेब पाटील लोनसाठी कुठले कुठले कागदपत्र लागतील. सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड लागेल, पॅन कार्ड लागेल, वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागेल, वयाचा पुरावा लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, अर्जदाराचा फोटो लागेल, मोबाईल नंबर लागेल, ईमेल आयडी लागेल आणि व्यवसायाचा अहवाल लागेल. बँकेतून लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्र कुठले कुठले मित्रांनो? अर्जदाराने आधार कार्ड, लाईट बिल, राशन कार्ड, व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन, बँक खाते स्टेटमेंट, बँकेचा सिबिल स्कोर, व्यवसायाचा अहवाल, व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र, हप्ते वेळेत भरल्यावर व्याज परताव्यासाठी लागणारी कागदपत्र, बँक लोन अप्रुव्हल लेटर, बँक खात्याचे स्टेटमेंट, व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन, व्यवसायाचा अहवाल, व्यवसायाचा फोटो इत्यादी कागदपत्र लागणार आहेत मित्रांनो. तर आता आपण बघणार आहोत की प्रोसेस कशी आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची. सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला जायचे मित्रांनो आणि साईट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. साईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा आणि साईटवर लॉग इन करा. त्यानंतर होम पेज वरील अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे. सोबत जी माहिती विचारली आहे ती माहिती देखील टाकायची आहे. फॉर्ममध्ये व्यवसायाची संपूर्ण माहिती टाकणे आवश्यक आहे. सोबतच जी कागदपत्रे विचारली आहेत ती सर्व सॉफ्ट कॉपीमध्ये अपलोड करून घ्यायची आहे. अशा रीतीने तुम्ही अण्णासाहेब पाटील लोन स्कीम साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून दिले जाते. जर तुम्ही अण्णासाहेब पाटील लोन स्कीम साठी रीतसर अर्ज केला असेल आणि तुम्हाला कागदपत्रासाठी पात्र असाल तर तुम्हाला बँक खात्यातून लोन मंजूर केले जाते. मित्रांनो, ही होती आजची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.